रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि पंतप्रधान मोदींच्या द्विपक्षीय चर्चेमध्ये रशिया आणि भारतामध्ये महत्त्वाचे करार झाले आहेत। रशिया भारताला तेल पुरवत राहणार आहे असं पुतीन यांनी म्हटलं। त्यामुळे दोन्ही देशांनी ट्रम्प यांच्या टॅरिफचा दबाव झुगारल्याचं स्पष्ट झालेलं आहे। अमेरिकेच्या टॅरिफच्या धमकीनंतर जगाचं लक्ष पुतीन यांच्या भारत भेटीकडे लागलं होतं। पुतीन यांच्या 2 दिवसांच्या भारत भेटीत दोन्ही देशांनी ट्रम्पच्या दबावाला झुगारल्याचं स्पष्ट दिसलं। रशियाकडून तेल खरेदी करू नये यासाठी अमेरिकेने भारतासह अनेक देशांवर दबाव आणला होता। मात्र पुतीन यांच्या भारत भेटीत रशिया भारताला तेल पुरवत राहणार असल्याचं पुतीन यांनी स्पष्ट केलं। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या 2 दिवसांच्या भारत भेटी दरम्यान दोन्ही देशात महत्त्वाचे करार झाले। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेचा विरोध असूनही रशिया भारताला तेलाचा पुरवठा सुरू ठेवणार आहे। दोन्ही देशांमध्ये 2030 पर्यंत आर्थिक सहकार्याचं धोरण तयार करण्यात आलंय। भारतातल्या कुडुनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाला रशिया इंधन पुरवत राहणार आहे। Russian rubles have been used to provide loans for large joint projects. We are also seeing successful partnership in energy. Russia is a reliable supplier of oil, gas, coal, and everything that is required for the development of India's energy. भारत रशियन नागरिकांसाठी 30 दिवसांचा फ्री टुरिस्ट व्हिसा सुरू करणार आहे। दहशतवादाविरोधात भारत रशिया एकत्र असल्याचं या भेटीवेळी मोदींनी म्हटलंय। पुतीन यांच्यामुळे भारत रशिया संबंध मजबूत झाल्याचंही मोदी म्हणाले। या भेटी दरम्यान दोन्ही देशांमध्ये कोणते करार झाले ते बघूया। रशिया भारतात कोणते महत्त्वाचे करार? वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सुविधा, युरिया निर्मिती, खाद्य सुरक्षा, जहाज बांधणी असे अनेक करार यावेळी झाले। संयुक्त पत्रकार परिषदेत भारत रशियाच्या संयुक्त निवेदनावेळी मोदींनी रशियासोबतची मैत्री ध्रुव तारासारखी असल्याचा उल्लेख केला। अनेक उतार चढ़ाव आए हैं, मानवता को अनेक चुनौतियों और संकटों से गुजरना पड़ा है, और इन सब के बीच भी भारत रूस मित्रता एक ध्रुव तारे की तरफ बनी रही है। परस्पर सम्मान और गहरे विश्वास पर टिके ये संबंध समय की हर कसौटी पर हमेशा खरे उतरे हैं। भारतात पुतीन यांचं स्वागत अत्यंत भव्य आणि परंपरागत भारतीय पद्धतीने झालं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पालम विमानतळावर पुतीन यांचं स्वागत केलं। विमानतळावर पारंपरिक भारतीय नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। मोदी यांनी पुतीन यांना रशियन भाषेतील भगवद्गीता भेट दिली। पुतीन यांचं राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वागत केलं। राष्ट्रपती भवनाच्या मुख्यद्वारावर पुतीन यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला। पुतीन यांनी राजघाटावर जात महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केली। परळीमधल्या सेंट रेजेस हॉटेलमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राडा झाला। युनियनचा बोर्ड लावण्यावरून कार्यकर्ते भिडले। यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली तर राडा करणाऱ्यांवर कारवाई होईल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं आहे। वरळीतल्या सेंट रेजेस हॉटेलमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत जोरदार राडा झाला।
युनियनचा बोर्ड लावण्यासाठी भाजप कार्यकर्ते हॉटेलमध्ये गेले. त्यांनी युनियनचा बोर्ड लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला. यावेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावले. एकमेकांच्या अंगावर बोर्ड भिरकवण्याचा प्रयत्न झाला. कुठलेही भाजप पदाधिकारी नाही आहेत, बाहेरून आणलेले सर्व आहेत. आमचे इथे वरलीला राहणारे स्थानिक लोक आहेत. इथं कुठलाही तुम्हाला बाहेरचा मुलगा दिसणार नाही आणि इथं काम करणारी लोक आहेत. बाकी हे सर्व बाहेरून आणलेली पोरं आहेत. एक ही या विभागात तुम्ही मला दाखवा की ह्या विभागातला कोणतरी आहे. आम्ही इथं स्थानिक लोक आहेत. आम्ही मिळून मिसळून काम करतोय. इतके वर्ष युनियन चालवतोय. इथं भारतीय कामगार सेनेचं वर्षानुवर्ष युनियन आहे. प्रत्येक वेळी ही लोक अशीच पद्धतीने सत्तेचा गैरवापर करणं बघत आहेत. इतके 10 वर्ष जर त्यांना न्याय हक्क मिळाला नाही कामगारांना, म्हणून ते कामगार आमच्याकडे आलेले आहेत. आम्हाला कामगारांच्या बाजूने उभं राहायचंय. आम्ही बोट टोकून जाणार, आमच्या कार्यालयाचा बोट टोकणार. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांची चांगली जमछक झाली. बऱ्याच प्रयत्नानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाहेर काढलं. याआधी विमानतळ आणि मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये भारत आणि ठाकरेंचे शिवसेनेत असेच वाद झाले होते. वांद्र्यातल्या ताजलँड्स अँड हॉटेलमध्येही भाजप आणि ठाकरेंचे शिवसैनिक आमने सामने आले होते. तसाच वाद आता वरळीच्या सेंट रेजिस हॉटेलमध्येही पाहायला मिळालाय. युनियन काढायचा सगळ्यांना अधिकार आहे. प्रत्येकाने युनियन काढावी. पण कुठल्याही युनियनने कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा जिथे युनियन आहे तिथे राडा करणं मात्र हे मान्य नाही. ते कोणाची असो, राडा मी होऊ देणार नाही. त्यावर कारवाई होईल. युनियन कशाकरता काढायची तर कामगारांच्या हिताकरता काढायची. पण त्या ठिकाणी जर आस्थापना बंद करणे, तिथे राडा करणे असं होत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल. जिकडे जिकडे भारतीय कामगार सेनेची संघटना आहे, काही मोजके लोकांना हाताशी धरून घेऊन भारतीय जनता पार्टीची काही संघटनेची लोक शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा केवळवाणी प्रयत्न ताजमध्ये झालं. आता त्याचाच एक भाग म्हणून सेंट रिजिसला करण्याचा प्रयत्न होतोय. अशा प्रकारे घुसखोरी करून प्रशासनावरती पोलिसांच्या माध्यमातून आणि शासनाचा दबाव आणून बोर्ड लावण्याचा प्रकार होतोय. हे निषेधार्थ आहे. भारतीय जनता पक्ष हा राजकीय पक्ष, काही कामगार संघटना नाही आहे. आणि कामगार संघटना असेल तर त्याच्यात काही सदस्य असले पाहिजे तरच तिथं फलक लावता येतो. परंतु मॅनेजमेंटवर दबाव आणून राजकीय सत्तेचा गैरवापर करून भारतीय जनता पार्टी स्वतःच्या संघटना ज्याच्यात सदस्य शून्य आहे अशा पद्धतीनं अशा ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करतायत. नितेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यावर वैयक्तिक अशी टीका केली नाही असं निलेश राणे म्हणाले. निवडणुकीपर्यंत माझी भूमिका एकच ठेवली असं देखील निलेश राणे यांनी म्हटलेलं आहे. भाजप माझं कुटुंब आहे, फारकत घेणार नाही असंही निलेश राणेंनी म्हटलं. निवडणुकीमध्ये बघा, मी एका प्रसंगाचा उल्लेख केला. जसे जसे प्रसंग घडले त्या प्रसंगाला मी फॉलो करायचा प्रयत्न केला आणि तिथपर्यंत पोहोचलो. मी कोणावरही पर्सनल टीका केलेली नाही. माझ्या तोंडातून असं काही निघालेलं नाही किंवा नितेशच्या तोंडातून असं काही निघालेलं नाही जेणेकरून तुम्हाला असं वाटेल की आमच्यामध्ये वाद आहे. आम्ही दोघंही एकमेकांवर कुठलीही टीका केलेली नाही किंवा मी चव्हाण साहेबांवर पण वैयक्तिक टीका केलेली नाही. मी फक्त एवढं म्हटलं की हे जे कल्चर आहे, हे जे आपण म्हणतो ना, ही जी संस्कृती आहे, ही आपल्या जिल्ह्यामध्ये नव्हती, ती नसावी असा माझा जो बोलण्याचा प्रयत्न होता. तो शेवटपर्यंत माझा स्टँड तोच होता. त्याच्यामध्ये मी बदललो नाही. निवडणुकीपर्यंत शेवटपर्यंत मी तो स्टँड ठेवला. आणि मी निवडणुकीला काय बोललो होतो आपल्याला की मी चव्हाण साहेबांना भेटणार, मी सन्माननीय फडणवीस साहेबांना भेटणार. हे माझं कुटुंब आहे. भारतीय जनता पक्ष पण माझं कुटुंब आहे. मी फारकत घेऊ शकत नाही हे मी तुमच्या चॅनलला बोललो, सगळ्याच चॅनलला बोललो. मग त्याच्यामध्ये तुम्ही हे लक्षात ठेवणार काय, ते विसरणार काय, हा विषयच नसतो. हा आमचा कुटुंबाचा विषय, आम्ही बघून घेऊ. माझ्या नजरेसमोर जे घडेल ते मी बोलतच राहणार. हा माझा फेअर अँड स्क्वेअर विषय होता.
मी माझं स्टँड बदलणार नाही, कधीच नाही, मला काय स्टँड बदलायची काही गरजच नाही. पण जे मी तेव्हा बोललो की हे असं का घडतंय हे तुम्ही थांबवा, थांबलं तर माझी काय हरकत नाही. तर आमच्यामध्ये मतभेद झाले, मनभेद झाले नाहीत असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. स्थानिक पातळीवरील मतभेद दूर होतील असं बावनकुळेंनी म्हटलं. निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांवर केलेल्या आरोपांवर बावनकुळेंनी ही प्रतिक्रिया दिली. आमच्यात मतभेद झाले, मनभेद नाही झाले. मतभेद हे मिटू शकतात, मनभेद हे चव्हाट्यावर येतात. काही वेळा मनभेदामुळं आपली राज्याचे वेगवेगळ्या विषयाला वेगळं वळण मिळतं, पण हे मतभेद असल्यामुळं थोडं त्या ठिकाणी काही कमी जास्त झालं आहे. आमचे मतभेद दूर होतील, कारण आम्ही वर्षानुवर्ष शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं आम्ही कार्यकर्ते आहोत. तिघही नेत्यामध्ये आपसात कोऑर्डिनेशन आहे आणि त्यामुळं काही झाले असतील खालच्या लेवलला मतभेद ते आम्ही दूर करू शकतो, एवढी क्षमता आमच्यात आहे. तर पक्षप्रवेशासंदर्भात एकनाथ शिंदेंसोबत चर्चा झाली असं भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं. जे घडलं त्यावर पडदा टाकूया असं शिंदेंनी सांगितल्याचं रवींद्र चव्हाण म्हणाले. पक्षातील वरिष्ठांसोबत देखील चर्चा करू असंही त्यांनी म्हटलं. तर रवींद्र चव्हाणांनी उशिरा का होईना निर्णय घेतला, स्वागत करतो असं शिरसाटांनी म्हटलं आहे. अगोदर काही घटनाक्रम असेच होत राहिले की त्या घटनाक्रमांमुळे काही ना काहीतरी विषय पुढे जात राहिले. कालच या संदर्भामध्ये 2 दिवसा अगोदर आदरणीय एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री आमचे महायुतीतले नेते आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी या संदर्भामध्ये विषय जे आहेत ते विषय आपण अधिक वाढवू नयेत असं ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की आपण काय करावं ते लवकरच आम्ही सर्वजण देवेंद्रजी मी आणि ते आम्ही सर्वजण बसणार आहोत. त्यामुळे त्यांनी असं मला सांगितलं की जे घडलं आहे त्यापैकी काही गोष्टींवरती आपण पडदा टाकला पाहिजे. सुरुवात केली, एखाद्याने चुकी केली असेल, ओके ॲग्री, म्हणून आपण करायची का? जेव्हा जनतेला पाहिजे महायुती त्या टायमाला आपण जनतेला अपेक्षित असलेलं काम आपण केलं पाहिजे. आपण जर एकमेकात जर लढत असलो मग इतरांमध्ये ना आपल्यामध्ये फरक काय? म्हणून रवींद्र चव्हाणांनी उशिरा का होईना परंतु असा जो निर्णय त्यांनी घेतलाय तो अत्यंत स्वागतार्ह आहे, त्याचं स्वागत करतो आम्ही. एक हाती सत्ता द्यायला लोक तयार आहेत, मग त्यावेळेला तुमच्यामधली भांडणं त्यांना नको आहेत आणि मला वाटतं त्याची सुरुवात रवींद्र चव्हाणांनी त्यांच्या प्रेसमधून केलेली आहे आणि या महानगरपालिकेमध्ये निश्चितच महायुती ही सत्तेत येईल. आणि एक महत्त्वाची बातमी, मुंबई विमानतळावरील इंडिगो काउंटरवर प्रवाशांनी गोंधळ घातलाय. इंडिगोची फ्लाईट रद्द झाल्यानं आमचे पैसे परत करा अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. इंडिगोची फ्लाईट रद्द झाली आणि त्यामुळे मुंबई विमानतळावर प्रवाशांनी गोंधळ घातलाय. आमचे पैसे परत द्या अशी मागणी या ठिकाणी प्रवाशांनी केली आहे. तोडफोड चालू आहे. पागल क्या हो गए? पागल कर दिया हम लोगों को और बोल रहे पागल हो गए. पागल हम लोग बच्चे हमारे पास छोटे छोटे यार. आने दो पुलिस को, क्या करें? टीईटी सक्तीच्या विरोधामध्ये शिक्षकांचा राज्यव्यापी संप सुरू आहे. मोठ्या संख्येनं संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यामध्ये सहभागी झाले. सुप्रीम कोर्टाने शिक्षकांना टीईटी सक्तीची असल्याचा निर्णय दिलेला आहे. त्यावर राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी शिक्षकांची मागणी आहे. कोल्हापूर आणि पुणे या ठिकाणी देखील शिक्षक आणि शिक्षकेतर संघटना रस्त्यावर उतरल्या. टीईटी सक्तीच्या विरोधामध्ये शिक्षकांनी राज्यव्यापी संप केलेला आहे.